UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच। आता दावे नकोत, भाजप आमदार सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। मला राष्ट्रवादीमधून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। मंत्री धनंजय मुंडेंनी छगन भुजबळ यांची भेट घेतली। राजीनाम्याची मागणी होत असताना धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली, भुजबळांचे आशीर्वाद घेतले। मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामधून 302च्या गुन्ह्यामध्ये येईल। जेलमध्ये जाण्याआधी वाल्मिक कराड 302चा आरोपी असेल, सुरेश धस यांचं वक्तव्य। बीड प्रकरणामध्ये कुणाचेही लाड होऊ देणार नाही, कुणापर्यंत धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। जागा वाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत, अनेक नेते बैठकीला उशिरा यायचे, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही, विजय वडेट्टीवारांनी पराभवाचा खापर राऊत आणि पटोले यांच्यावर फोडलं। जास्त जागा जिंकून मुख्यमंत्री बनायचं होतं, मात्र त्यांच्या सगळ्यात कमी जागा आल्या, संजय राऊतांचा नाना पटोलेंवर निशाणा। विधानसभेनंतर महाविकास आघाडीतील 3 पक्षात समन्वय राहिला नाही, असंही भाष्य। लोकसभेपुरती इंडिया आघाडी होती असं काँग्रेसला वाटत असेल तर तसं जाहीर करा, आम्ही आमचा मार्ग निवडू, आघाडी तुटली तर पुन्हा होणार नाही, संजय राऊत स्पष्टच बोलले। काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजून झोपेतून जागा व्हायला तयार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्याच्या परिस्थितीवर बोलताना अमोल कोल्हेंचं भाष्य। कोल्हेंनी आम्हाला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं। काँग्रेसवरील टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, तर शिवसेना लढणारा पक्ष कधी झुकलो नाही, तुटलो नाही, विकलो गेलो नाही, राऊतांनी कोल्हेंना सुनावलं। महाविकास आघाडीने पराभव मान्य केला ते बरं झालं, कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले। महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादावर चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी, 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, ठाकरेंची माहिती। तर बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी स्मारकाचं श्रेय घेऊ नये, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।